सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडे अशी जुनी जीनची पॅन्ट पडलेली आहे। तिचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी बघा आपण एक वहीचं पान घेतलेलं आहे। मला माप पण दाखवते बघा। असं आहे 7.5 इंच आणि असं आहे 6.5 इंच। तुम्ही मोठं सुद्धा घेऊ शकता। या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला बघा या पद्धतीने अशी याचा बघा असं त्रिकोण तयार करत आपल्याला या पद्धतीने। असं त्रिकोण तयार करून घ्यायचा बघा असा। आता या पॅन्ट म्हणून आपण ना कट करून घेऊ याचे पार्ट असे। हे बघा तुम्हाला दाखवते बघा, इथे फाटलेले आहेत बघा। या पद्धतीने मी कट करून घेतले अगोदर। आता इथे बघा असे पार्ट आपण कट करून घेऊ। तर तुम्हाला बघा इथं मी पार्ट हे कट करून दाखवत आहे। व्यवस्थित असे सारखं ठेवायचं आपल्याला। या पद्धतीने बघा असे मी सगळे पार्ट तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर। या इथं या भागाचे पण कट करून घेते। आपण आहेत ना जीनच्या कापडाचे या पद्धतीने पूर्ण पीस कट करून घेतले आहेत। इथं बघा मी 9 पीस कट केले आहे। आता असं दुसरा एक आपण कुठलाही कापड घेऊ शकतो, जुने गाऊन म्हणा, जुने कपडे वगैरे असं ना त्याचे बघा असे पार्ट कट करून घ्यायचे आहे। या पद्धतीने बघा मी कट करून घेतला आहे। माझ्याकडे एक कापड होता पडलेला ड्रेसचा, त्यापासून मी कट करून घेतला आहे। तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने ठेवलं असे। याचे सुद्धा आपल्याला 9 पीस कट करून घ्यायचे आहे। टोटल आपले 18 पीस तयार होतील बघा असे। तर ते बघा असे सगळे पीस कट करून घेतले आहे। तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी। या ठिकाणी आपले पूर्ण पीस कट झालेले आहेत। तर आता पूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा।
ठीक आहे, मग पाठीमागच्या साईडनं थोडंसं आपण जीन्सचं कापड उरलं आहे ते थोडंसं गोल कट करून घेऊ आणि जॉईंट करून घेऊ. जीन्सच्या कापडाचे काही दोरे वगैरे निघत नाही म्हणून फोल्ड करायची गरज नाही. बऱ्याच जणांचं म्हणजे मशीन जीन्सच्या कापडात चालत नाही. या ठिकाणी मी बघा 16 नंबरची सुई वापरलेली आहे. ते मशीनवर बघा अवलंबून असतं, काही काहींची मशीनवर चालत नाही. या ठिकाणी बघा असं राऊंडमध्ये आता शिलाई मारून घेऊ आपण. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला पायपुसणीचा कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर बघा टाकाऊपासून टिकाऊ अशी सुंदर अशी आपली पायपुसणी घरच्या घरी रेडी झाली आहेत, ते पण जुन्या कपड्यापासून. चला तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडासा व्हिडिओला बघा मी गाणं वगैरे टाकलं आहे, म्हणजे संगीत टाकेलं आहे. आवाज मला थोडासा खराब आहे म्हणून, सर्दीनं वगैरे. धन्यवाद.